आताही सांगते, मी माझ्या अम्मा आणि अप्पांना सोडून कुठेही जाणार नाहीये. तो मागे राहिलेला महाल नकोय मला. मला त्या सगळ्यातनं अजिबात रस नाही. यापुढे आयुष्यभर मला माझ्या अम्मा आणि अप्पांसोबत याच घरात राहायचे. तरी आम्हाला भीती वाटते ग. तू आमच्यापासून दूर गेलीस तर आम्ही कोणाकडे पाहायचं? अगं अम्मा, जे घडणारच नाहीये त्याबद्दल काय विचार करायचा? अम्मा, तूच मला लहानपणी श्रीकृष्णाची गोष्ट सांगायचीस ना. श्रीकृष्ण जरी देवकीचा कान्हा असला तरी आपण त्याला यशोदेचा कान्हा म्हणूनच ओळखतो की नाही? यशोदेनं फक्त श्रीकृष्णाला वाढवलं, पण म्हणून तो यशोदेला सोडून देवकीकडे गेला का? नाही ना. मग ही शक्ती तिच्या यशोदेला सोडून कशी जाईल? आणि तसे अम्मा, माझी देवकी हयात नाहीये. मान्य आहे शक्ती, पण शक्ती श्रीकृष्णाला मोठं झाल्यावर आपल्या यशोदा मातेला आणि नंद पित्याला सोडून जावं लागलंच ना. बरोबर आहे अप्पा तुमचं, अगदी बरोबर. श्रीकृष्णाला त्याच्या माता पित्यांना सोडून बाहेर जावं लागलं, पण का? धर्मरक्षणासाठी, अधर्माचा नायनाट करण्यासाठी. भगवान म्हणून त्याला त्याचं कर्तव्य पार पाडावंच लागलं. कदाचित मलाही माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी घराबाहेर पडावं लागेल. पण मी कुठेही गेले ना तरी तुम्ही दोघंही माझ्या सोबत असाल. मी तुम्हाला मागे सोडून कुठेही जाणार नाही. अगं अम्मा, काय झालं? का हसतेस? काही नाही ग, मला जुनी शक्ती आठवली, जी कधीच देवापुढे हात जोडायची नाही, सतत कुरकुर करत राहायची. ज्याचं अस्तित्वच नाहीये त्याचं अस्तित्व मी का मानू? हा, हे सगळं देव वगैरे भापक कल्पना असतात, अंधश्रद्धा असतात, असं काही बाई म्हणायची. तीच शक्ती आज मला देवाचे, श्रीकृष्णाचे दाखले देते. आयुष्याचं गमक यालाच तर म्हणतात अम्मा. आपण आपले विचार कधी स्थिर राहत नाही, काळानुसार ते बदलत असतात. आपण जसे घडतो, आयुष्याच्या वाटेवर वळण घेतो, तसे आपले विचारही बदलतात. आपल्याला हळूहळू आपली कर्तव्य कळतात. आणि ज्यांचा हेतू निस्वार्थी असतो ना, त्यांना कृष्ण कळतो आणि तो त्यांच्या पाठीशी सारथी बनून उभा राहतो.